नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 9 जून 2024 वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कोणत्या शेतमालाला काय दर मिळालेला आहे। त्याचबरोबर काल भरपूर ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे आपल्याला शेतमालाच्या दरावरती काय बदल पाहायला मिळतोय का। जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट जरूर करा। तर चला पाहूयात की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आणि आपण पाहू शकतो लिंबांची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर लिंबांसाठी आज दर जे आहे या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात। कमीत कमी आज लिंबांसाठी 50 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर लहान लिंबासाठी साधारणतः 20 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। लहान लिंबासाठी कमीत कमी 20 रुपये किलोपासून या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला लिंब पाहायला मिळतात। तर या लिंबांसाठी 50 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आज वाढलेले पाहायला मिळते। तर कोबीसाठी आज कमीत कमी 14 रुपये ते जास्तीत जास्त 18 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला काकडी पाहायला मिळते। तर काकडीसाठी आज 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आज वाढ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी आज 20 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर टोमॅटोचे दर या ठिकाणी आज उतरलेले पाहायला मिळतात आपल्याला। या ठिकाणी आपण पाहू शकता लाल पिकलेली मिरची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर या मिरचीसाठी आज आपल्याला 30 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 35 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता, या ठिकाणी आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर पिकलेल्या मिरचीसाठी आपल्याला दर पण या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला वांगं पाहायला मिळते। तर वांग्यासाठी आज दर जे आहे ते या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळतात। तर वांग्यासाठी आज कमीत कमी 15 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार पाहू शकता दर ही या ठिकाणी आपल्याला वांग्यासाठी तेजीमध्ये पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता काळ वांग आपल्याला पाहायला मिळते। तर या भरताच्या वांग्यासाठी आज कमीत कमी 20 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 30 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला भरताच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते। तर वांग्याचे दर या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी उतरलेले पाहायला मिळतात। कमीत कमी 12 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 16 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुगाच्या शेंगा चांगल्या प्रकारे पाहायला मिळतात। तर आज भुईमुगाच्या शेंगासाठी कमीत कमी आपल्याला 50 रुपये ते जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर भुईमुगाच्या शेंगासाठी आज दर या ठिकाणी आज वाढलेला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याची शेंगा आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवगा पाहायला मिळते। तर आज कमीत कमी 60 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 70 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। तर आज शेवग्याच्या शेंगासाठी दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 10 ते 15 रुपयांनी या ठिकाणी दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता दोडक्याची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज दोडक्यासाठी कमीत कमी 40 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दोडक्याला दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। तर जास्तीत जास्त साधारणतः 70 ते 80 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या दोडक्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारलं पाहायला मिळते। तर कारल्यासाठी आज कमीत कमी 40 रुपये ते जास्तीत जास्त 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला पाहायला मिळते। तर आज पुणेरी गवारसाठी साधारणतः 30 रुपयापासून ते जास्तीत जास्त 50 ते 55 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता आल्याची आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते।
तर आल्यासाठी आज कमीत कमी 80 रुपये चांगले आल्यासाठी दर पाहायला मिळते. तर जास्तीत जास्त 110 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला आलं पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात. तर आज आल्यासाठी आपल्याला 10 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला आल्याच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकतो. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये आल्यासाठी कमीत कमी 20 रुपयापासून ते या ठिकाणी 110 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. एक नंबर क्वालिटीमध्ये आपल्याला आलं पाहायला मिळते. तर या आल्यासाठी आज साधारणतः 110 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला उच्चांकित दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता पालक आपल्याला पाहायला मिळते. तर पालकसाठी आज कमीत कमी 10 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपये या ठिकाणी आपल्याला पालकसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान कोथिंबीर आपल्याला पाहायला मिळते. तर आज गावरान कोथिंबीरीसाठी कमीत कमी 25 ते जास्तीत जास्त 28 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरीसाठी आपल्याला दर जे आहे ते साधारणतः 15 रुपये ते जास्तीत जास्त 18 रुपये या ठिकाणी आपल्याला एका किलोसाठी दर पाहायला मिळालेला आहे. कोथिंबीरीचे दर जे आहे ते आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आवक आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती होती. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला कमी जास्त होताना पाहतात. या ठिकाणी आपण पाहू शकता मेथी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज मेथीसाठी कमीत कमी 10 रुपये कमी क्वालिटीसाठी जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीला आज 15 रुपये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर दर जे आहेत या ठिकाणी आज थोडेसे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता हिरव्या मिरचीची आपल्याला आवक पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी आज दर कमीत कमी आपल्याला 40 रुपये ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मिरचीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर आज दर जे आहे ते या ठिकाणी 40 रुपयापासून ते जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर आज हिरव्या मिरचीसाठी दर जे आहे ते आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता फणस आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळालेली आहे. तर आज फणससाठी कमीत कमी 15 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. या ठिकाणी आज पाहू शकता स्वीटकॉर्न मक्याचे कणस आपल्याला पाहायला मिळते. तर स्वीटकॉर्नसाठी आज 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे या ठिकाणी आज 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. आवक आज या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर या ठिकाणी आपल्याला 2 रुपयांनी कमी झालेली पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी वाढल्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला घसरण थोडीशी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता अननस आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज अननसासाठी कमीत कमी 600 रुपये डझन ते जास्तीत जास्त 800 रुपये डझन या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. दर जे आहे ते या ठिकाणी 600 रुपये डझन ते जास्तीत जास्त 800 रुपये डझन या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पपईची आवक पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पपई पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आज या ठिकाणी 10 रुपये ते जास्तीत जास्त 16 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता चिक्कूची क्वालिटी आपल्याला 1 नंबर पाहायला मिळते. तो क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते या ठिकाणी आज कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चिक्कूसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर साईज या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजमध्ये चिक्कू पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता पेरू आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. गावरान पेरू या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 20 रुपये किलो ते जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला गावरान पेरूसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते.
चला भारी वाला या ठिकाणी आपण पाहू शकता आंबा आपल्याला लहान साईज मध्ये पाहायला मिळतोय. तर हा जो आंबा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, दसरे आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर दर जे आहे ते या ठिकाणी 40 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 50 रुपये किलो. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता आंब्यांची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. आंब्याचे दर या ठिकाणी आज कमी झाल्यामुळे ग्राहकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला आंबा पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 100 रुपये डझनपासून ते साधारणतः 300 रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला आंब्यासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आंबा पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी 100 रुपये डझनपासून ते 300 रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला आंब्यांसाठी वेगवेगळे दर क्वालिटीनुसार पाहायला मिळतात.